आपला देश भारत स्वातंत्र्याच्या अवघ्या 75रीत संपन्नतेच्या मार्गावरून आता महाशक्तीच्या दिशेने झेपावतो आहे. मात्र त्यासाठी अनेकांनी आयुष्याची आहुती दिली. अनेकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात खस्ता खाल्ल्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी आयुष्य वेचले. स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे या पिढीचे प्रतिनिधी. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अखेरच्या श्वासापर्यंत सावलीसारखी साथ देणारे त्यांचे जिवलग सहकारी डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील यांच्या बरोबरीने प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आघाडीवर असलेले अण्णासाहेब शिंदे 1961 साली पंडित नेहरूंच्या प्रवरा भेटीत त्यांच्या नजरेस भरले आणि कृषी सहकाराचा एवढा गाढा अभ्यास असलेला माणूस आपल्याला दिल्लीत हवा अशी इच्छा त्यांनी यशवंतराव चव्हाणांजवळ व्यक्त केली. परिणामी 1962च्या लोकसभा निवडणुकीत अण्णासाहेब शिंदे कोपरगाव मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले व पंडितजींच्या मंत्रिमंडळात कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, अण्णासाहेबांसारखा कृषीतज्ञ दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेल्याने आता देशापुढची कृषी समस्या माझ्यापुरती सुटली आहे. यशवंतरावांचा हा विश्वास अण्णासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवला आणि 1962 ते 1977 अशी सलग 15 वर्ष कृषी उपमंत्री, कृषी राज्यमंत्रीपदी राहून देशाच्या पुढची अन्य समस्या सोडवण्यात व पहिली हरित क्रांती घडवण्यात मोठे योगदान दिले. दुग्ध क्रांती, फलोत्पादन, अन्न सुरक्षा, तेलबिया उत्पादन व प्रक्रिया, पाण्याचे व्यवस्थापन व सहकार आदी क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली. शरद पवार साहेब म्हणतात, देशातील पारंपरिक व कालबाह्य शेती बदलून तिला नवे रूप देण्यासाठी अण्णासाहेबांनी अन्य देशातील परिस्थितीचा अभ्यास करून देशाच्या विकासाच्या वाटचालीला निश्चित दिशा दिली. सामान्य भारतीय माणसाचे जीवनमान बदलले पाहिजे या ध्येयाने अण्णासाहेब भारलेले होते. त्यांनी सहकार चळवळीलाही दिशा दिली. हरित क्रांती, धवल क्रांती व फलोत्पादन ही अण्णासाहेब शिंदे यांनी देशाला व महाराष्ट्राला दिलेली महान देणगी आहे. अण्णासाहेबांच्या या कर्तृत्वाचा देशाच्या संसदेनं यथोचित गौरव केला. अण्णासाहेबांच्या रूपाने देशाला उत्कृष्ट कृषीमंत्री लाभला हे या देशाचे भाग्य अशा शब्दात माजी राष्ट्रपती व्ही गिरी यांनी तर कृषी ज्ञानाचा चालता बोलता ज्ञानकोश अशा शब्दात ज्योतिर्मय बसू यांनी अण्णासाहेबांचा संसदेत गौरव केला. तर कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे बोलू लागले की शेतीविषयीचे त्यांचे अभ्यासू भाषण ऐकतच राहावे असे वाटते, असे गौरवोद्गार अटल बिहारी वाजपेयी यांनी काढले. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या माध्यमातून अण्णासाहेबांबरोबर ज्यांनी काम केले असे कृषीतज्ञ भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी एका लेखात म्हटले आहे, देशाच्या शेती खात्याला लाभलेले बहुतांश कॅबिनेट मंत्री हे राजकीय घडामोडीत व्यग्र असत. त्यामुळे कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे हेच देशाच्या शेती खात्याचे सर्वार्थाने प्रमुख होते. शेती विकासासाठी महत्त्वाचे निर्णय तेच घे. अण्णासाहेबांनी आम्हा शास्त्रज्ञांना विश्वासात घेतले. पाश्चिमात्य देशातल्या सुधारलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशात पाठवले आणि परदेशी शास्त्रज्ञांना भारतात आणले. आम्हा शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांपर्यंत नेले व स्वतः खूप मेहनत घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास भाग पाडले. विकसित राष्ट्रातले शेती तंत्रज्ञान, संकरित बी बियाणे, संकरित गायी यांचा भारतात यशस्वीरित्या प्रयोग केला. देशात आधुनिक कृषी अवजारे, ट्रॅक्टर उत्पादनाला वेग दिला. त्यातून हरित क्रांती व दुग्ध क्रांती घडून आली. पंजाबातले शेतकरी अण्णासाहेबांबद्दल आत्मीयता बाळगत त्यांचे विचार सर्वप्रथम पंजाबने स्वीकारले. त्यामुळे शेतीच्या बाबत पंजाब फार लवकर प्रगती करू शकला. जगजीवन बाबू व फखरुद्दीन अली अहमद यांनी 10 वर्ष कृषी मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. पण अण्णासाहेब शिंदे कृषी राज्यमंत्रीपदी राहणार असतील तरच ते खाते आम्ही स्वीकारतो अशी आटच दोघांनी इंदिराजींना घातली होती. त्यांच्याशिवाय स.का. पाटील 1.5 वर्ष, स्वर्णसिंग 6 महिने तर सी. सुब्रमण्यम 2.5 वर्ष अण्णासाहेब कृषी राज्यमंत्री असताना कृषीमंत्री होते. कृषीमंत्री होईपर्यंत शेतीशी आपला काहीही संबंध नव्हता असे सी. सुब्रमण्यम यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.
देशाच्या शेतीसाठी अत्यंत आव्हानात्मक असा तो काळ होता. केवळ राजकीय सोय म्हणून 15 वर्ष इतका प्रदीर्घ काळ शेती खात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचे ते दिवस नव्हते. राजकीय नेतृत्व देखील तेवढे लेचेपेचे नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिराजींच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशाच्या कृषिमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे अण्णासाहेब शिंदे यांच्या कर्तृत्वाची यथायोग्य दखल देशाने व महाराष्ट्राने घेण्याची गरज आहे. अण्णासाहेबांचे 2 सहकारी सी सुब्रमण्यम व डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्याप्रमाणेच अण्णासाहेब शिंदे यांना देखील भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे आणि राष्ट्र निर्माणासाठी खपलेल्या जुन्या पिढीच्या चेतनांचे स्फुलिंग नव्या पिढीत प्रज्वलित व्हावीत यासाठीच हा प्रपंच. अण्णासाहेब शिंदे यांचा जीवन संघर्ष, तत्वनिष्ठा व सचोटी पुढील भागातही ऐकूया. चिता जेथे हुतात्म्यांच्या तीच स्मृतीस्थळे होती, तीच तीर्थस्थळे होती. जय हिंद.